तर देशासोबत गद्दारी करणाऱ्या यामीनचा सुद्धा कबुली जबाब समोर आलाय। उच्चायुक्तालयामधील अधिकारी दानिशनं यामीनला सुद्धा गळाला लावलं होतं। यामीनने आतापर्यंत 2 वेळा पाकिस्तानचा दौरा केला होता। भारतीय लष्करी माहिती देण्याच्या संदर्भात दानिशनं तिला कमिशन देण्याचंही आमिष दाखवलं। अधिकाधिक लोकांना पाकिस्तानामध्ये पाठवण्याचं तिच्यावरती काम सोपवण्यात आलं होतं। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। सोमेश, गजालाच्या नंतर यामीन मोहम्मद याला सुद्धा अशाच पद्धतीने आमिष दाखवण्यात आली होती। नक्कीच दानिश हा पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील जो अधिकारी भारतात होता तो अशा पद्धतीने गुप्तहेरांचं एक नेटवर्क उभं करण्यासाठी प्रयत्नशील होता। हे आता वेगवेगळ्या कबुली जबाबातून समोर येते। जे 11 जणांना पकडण्यात आले वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये, त्या 11 जणांमधील विविध लोकांनी जे कबुली जबाब दिलेत त्यातून हे स्पष्ट होते की विशेषतः दानिशनं महिलांना आपल्या जाळ्यात अडकवताना प्रेमसंबंध आणि विवाहाचं आमिष दाखवलं होतं। त्यामध्ये गजाला सुद्धा आहे आणि ज्योती मल्होत्रा जिची चर्चा आहे तिच्या बाबतीमध्ये सुद्धा दानिशच्या पत्नीने स्वतः ज्योती मल्होत्राला असं म्हटलं होतं की 4 लग्न करण्याची मुभा ही इस्लामिक कायद्यानुसार आहे आणि दानिशचं आता फक्त एकच लग्न झालंय माझ्यासोबत, त्यामुळे दानिश तुमच्यासोबत लग्नही करेल अशा स्वरूपाचं ज्योती मल्होत्राला सांगितलं गेलं। दुसऱ्या बाजूला गजालाला देखील स्वतःच्या प्रेमसंबंधांच्या जाळ्यात अडकवून त्यानंतर मग वेगवेगळी सैन्य अधिकाऱ्यांची माहिती गोळा करण्यासाठी म्हणून वापरलं जात होतं। आणि आता यामीनच्या बाबतीतही हा खुलासा झालाय की त्यालाही काही पैशांसाठी, त्यासोबतच पाकिस्तानचा विजा देण्याच्या दृष्टीने नोकऱ्यांचं आमिष दाखवून वेगवेगळ्या देशांचे विजा मिळवण्यासाठी म्हणून काही वशिला लावण्याच्या आमिषाने या सगळ्यांना एक प्रकारे गुप्तहेरगिरी करण्याच्या जाळ्यामध्ये ओढून घेण्याचे प्रयत्न हे दानिशने केले होते। आणि याविषयीचे कबुली जबाब आता या पकडलेल्या लोकांनी स्वतः दिलेले आहेत। त्यामुळे या तपासामधून अधिकाधिक स्पष्ट होत जाईल की कशा प्रकारे उच्चायुक्तालयातून जिथे परदेशी संबंध स्थापन करण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या देशांना युनायटेड नेशन्सच्या कन्व्हेन्शन अंतर्गत प्रोटेक्शन असतं वेगवेगळ्या देशांमध्ये, परंतु त्या प्रोटेक्शनचा गैरवापर पाकिस्तानी अधिकारी भारतात कशा प्रकारे करत होते अधिकाधिक स्पष्ट होत चाललंय आणि त्यांना भारतातून केलेली हकालपट्टी योग्य ठरते। यामुळे अगदी सोमेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।